आई, डॉक्टर अभय बंग इतके मोठे डॉक्टर होते, मग त्यांना शहरात काम करण्याऐवजी गडचिरोली जिल्हा काम निवडला आणि त्यांच्या समाजसेवेचा प्रवास कसा सुरू झाला? बाई, डॉक्टर अभय बंग यांचा जन्म 23 सप्टेंबर 1950 मध्ये वर्धा जिल्ह्यात झाला. त्यांचे आई वडील सर्वोदय मुवमेंटची प्रेरित गांधीवादी समाजसेवक होते. घरात लहानपणापासूनच सेवा, साधेपणा आणि समाजासाठी जगण्याचे संस्कार भेटले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर ते आणि त्यांची पत्नी राणी बंग यांनी परदेशात जाऊन सार्वजनिक आरोग्याचे शिक्षण घेतले, पण तिथंच स्थानिक न होता भारतात परतले. जेव्हा ते गडचिरोली जिल्ह्यात गेले, तिथं नवजात बाळांचे मृत्यू, माता मृत्यू आणि आरोग्य सेवेचा अभाव पाहून 1986 मध्ये सर्च नावाची संस्था सुरू केली. गावकऱ्यांच्या सहभागानं स्थानिक महिलांना आरोग्याचं प्रशिक्षण दिलं आणि घराघरात पोहोचणारी आरोग्य सेवा उभी केली. होम बेस्ड न्यूबॉर्न केअर पद्धतीपायी ग्रामीण भागात हजारो नवजात बाळांचे प्राण वाचले आणि त्यांच्या या कामाला जगभरात मान्यता भेटली. मोठं यश मिळण्यासाठी मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही, तर लोकांसाठी मोठं मन असणं जास्त महत्वाचं आहे.